आता या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत सकाळच्या 100 बातम्या। नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील भाषणात गिरीश महाजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं वाद झालाय। भाषणादरम्यान वनविभागाच्या एका महिला पोलिसानं महाजनांना जाब विचारले। जाब विचारल्यानं महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले। आंबेडकरांच्या भाषणात नाव न घेतल्यानं गिरीश महाजनांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याने महाजनांना विचारलं होतं जाब। आंबेडकरी समाजानं मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केले। भाषणात आंबेडकरांचा उल्लेख न केल्याच्या मुद्द्यावरून आंबेडकरी अनुयायांनी संताप व्यक्त केलाय। पक्षानं परवानगी दिल्यास नामोनिशाण साफ करणार असं म्हणत गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। तर शिवसेनेकडूनही गणेश नाईकांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले। एक केस झाली म्हणून गप्प बसणारा नसल्याचं वक्तव्य जामिनावर सुटलेला विकास गोगावलेंनी केले। तर कार्यकर्त्यांच्या वाट्याला गेलेलं आपल्याला सहन होत नसल्याचंही ते म्हणाले। पन्हाळगडावरील तलावात 3 मजली अनधिकृत मस्जिद उभारल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय। उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात हिंदुत्ववादी संघटना एकवटणार आहेत। कोल्हापुरात भाजपनं मुरलीधर जाधवांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी मुरलीधर जाधवांचं नाव निश्चित केलंय। चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत। जोरगेवार भांगडी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेत नवी समीकरणं जुळण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेत महापौर पदासाठी अर्ज सादर करण्यास उद्या आणि परवानगीची मुदत आहे। मुंबई महानगरपालिकेत महापौर उपमहापौर पदासाठी इच्छुक सदस्य नामनिर्देशक पत्र महानगरपालिका सचिवांना 27 आणि 28 तारखेला सादर करणार आहेत। तर 30 ते 31 तारखेपर्यंत महापौर आणि उपमहापौर पदासाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन महापौर व उपमहापौर निवडण्यात येईल। मुंबई महानगरपालिका महापौर निवडी प्रक्रियेला वेग आलाय। येत्या 2 ते 3 दिवसात भाजप शिवसेना आपला गट स्थापन करणार आहे। गट स्थापनेनंतर इतर प्रक्रियेसाठी 7 दिवसांचा कालावधी मिळणार आहे। भगवा रंग भारताच्या संस्कृतीचा प्रतीक असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलंय। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या ध्वजाला हात लावाल तर तुमचे हात भासतील असा इशारा सोमय्यांनी इम्तियाज जलील यांना दिलाय। हिरवा रंग कोणाच्या मालकीचा नसून बाळासाहेबांनी त्यांच्या भाषणात हिरवा रंग कोणाच्या मालकीचा नसल्याचा उल्लेख केला होता असं विधान राऊतांनी केलंय। दरम्यान महाराष्ट्रात हरित क्रांती झालेलीच आहे असा टोलाही त्यांनी लगावला। हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे, त्यावर सर्वांचाच अधिकार आहे असंही राऊत म्हणालेत। भाजप नेते नितेश राणेंनी इम्तियाज जलील आणि ओवेसींना धर्मांतराचा सल्ला दिलाय। मूळ भगव्या रंगात या, आम्ही तुम्हाला हिंदू धर्मात घेऊ असं आव्हान नितेश राणेंनी दिलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी रमेश तिखे यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय। बेपत्ता नगरसेवकांच्या फोटो लावताना रमेश तिखे देखील उपस्थित होते। कोळसेवाडी पोलिसांकडून वारंवार फोन येत असल्यानं रमेश तिखे यांची तब्येत खालावली होती। पोलिसांच्या दबावामुळे मृत्यू झाल्याचा आरोप शरद पाटलांनी केलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक हे निवडणुकीचा निकाल लागल्यावर नॉट रिचेबल झाले। यामध्ये मधुकर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे यांचा समावेश आहे। नगरसेवक मधु म्हात्रे बेपत्ता प्रकरणी त्यांच्या वडिलांनी ठाकरेंच्या जिल्हाध्यक्षांची तक्रार केली आहे। पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। मी पराभूत झाले तरी माझं काही बिघडलं नसल्याचं वक्तव्य नवनीत राणांनी केलंय। तर कोणाच्या बोलण्यावर मी घाबरत नाही, पूर्ण आयुष्य लढाईसाठी पडलं असल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिलाय। मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचा जोरदार प्रचार करण्यात येतोय। यावेळी उमेदवार आशा वायकर आणि प्रकाश गायकवाडांच्या प्रचारासाठी भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। उपमुख्यमंत्री शिंदेंनी साताऱ्यातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ केलाय। यावेळी शिंदेंनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलंय।
जिल्हा परिषद निवडणुकीतील अर्ज माघार घ्या, पैसे वाया घालवू नका असं वक्तव्य करत मंत्री चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना खोचक सल्ला दिलाय. एक महत्त्वाची बातमी पाहतोय. उदय सामंतांनी केलेल्या एका दाव्याची महत्त्वाची बातमी आहे. अंबादास दानवे यांनी शिवसेनेत येण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय. अंबादास दानवे लवकरच शिवसेनेत असतील असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय. आता या सगळ्या दरम्यान उदय सामंत यांचा हा दावा अंबादास दानवेंनी खोडून काढलाय. आपण कायम ठाकरेंच्या शिवसेनेत राहणार असून उदय सामंतांचं वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याचं दानवेंनी म्हटलंय. शिंदेची टोळी ही गद्दारांची टोळी आहे आणि ती भाजप चालवते असं दानवे साहेब म्हणाले. म्हणजे खरं तर आमच्याकडे याची प्रोसेस सुरू झाली त्यांची आता. म्हणजे आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासू आहे हे दाखवण्याचे प्रयत्न आहेत. थोड्या दिवसात आमच्यासोबत असतील ते. दानवे पक्षावर येणार शिवसेनेत? मी म्हटलं ना आमच्यासोबत असू शकतात. बोलणी सुरू झाली? ते सांगायचं असतं का बोलणी सुरू झाली? मला असं वाटतं अशा पद्धतीनं त्यांचं वक्तव्य फार घेण्याची गरज नाही. सिरियसली मी शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे आणि त्यांच्यावर रोज टीका करतो आणि म्हणून पत्रकारांनी प्रश्न त्यांना विचारला अशी मला माहिती कळली, म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं उत्तर दिलं. पण माझ्या टीकेचा जोर आणखी वाढेल हेही सांगतो आणि असं त्यांचं जे स्वप्न आहे ते कधी पूर्ण होणार नाही हेही सांगतो. पुढची एक महत्त्वाची आणि सविस्तर बातमी पाहूया. एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणार नाही. रविवारी जामीन झाल्यानंतर सोमवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना मंत्री भरत गोगावलेंच्या मुलानं हे मोठं विधान केलंय. कार्यकर्त्यांच्या वाट्याला गेलेलं आपल्याला सहन होत नाही. न्यायदेवतेनं आदेश दिला म्हणून मी शरण गेलो असंही यावेळी विकास गोगावलेंनी म्हटलंय. बऱ्याच जणांनी देव पाण्यात भरून ठेवले होते. आता ज्या काही गोष्टी घडल्या नडल्या त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांनी असंही देखील समजू नये विरोधकांनी की एक केस झाली म्हणून विकास गोगावले शांत बसणार अशातला भाग नाही आहे. विकास गोगावलेच्या अंगामध्ये भरत शेठचंच रक्त आहे आणि सुषमा गोगावलेचंच रक्त आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या वाटेला कोणी जाऊ नका आणि आमच्या वाटेला कोणी जाऊ नका. आम्ही तुमच्या वाटेला जाणार नाही. कारण की कार्यकर्त्यावरती अन्याय झाला तर आपल्याला सहन होत नाही आणि मी केवळ फक्त न्यायदेवतेने आदेश दिला आणि त्या न्यायदेवतेच्या आदेशावरती मी या ठिकाणी पोलिसांना शरण झालो. खानदेश कन्या बहिणाबाई महोत्सवात यंदा गावराणी चवीने नागरिकांना अक्षरशः वेड लावलंय. महिलांच्या बचत गटांनी तयार केलेल्या दाढीच्या खापरावर तब्बल 50 किलो पुरणाच्या पोळ्या हा महोत्सवात खास आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आले. पालकमंत्री इंद्रनील नाईकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मास्टर मुंबई श्री 2026 बॉडी बिल्डिंग स्पर्धा नुकतीच पार पडली आहे. रोहन धुरी यांनी 40 वर्षावरील या मास्टर स्पर्धेमधील 80 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. ही स्पर्धा डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग फिटनेस असोसिएशननं आयोजित केली होती. नवी मुंबईतील पामबीच मार्गावर एका तरुणानं स्टंटबाजी केली आहे. स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तरुणावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. धाराशिवच्या तलमोड गावात एका अधिकाऱ्याचा झेंडावंदन करताना हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. मोहन जाधव असं मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येते. पुण्यात एका गादी कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झालंय. अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सलग सुट्ट्यांचा फायदा घेत पर्यटकांची लोणावळा खंडाळा मार्गांवर मोठी गर्दी झाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं अनेक पर्यटकांनी कुटुंबासह पर्यटनाचा आनंद घेतलाय. रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. नागाव, मुरुड आणि दिवेआगार परिसरातील पर्यटकांची पसंती पाहायला मिळाली.